वर्षामध्ये आपण राजकारणातून या एक मर्यादा पलीकडे केला नाही तर पुढच्या काळ कशासाठी करायचं. आणि म्हणून ही महायुतीमध्ये जेव्हा आमचा प्रवेश झाला ते आमची इच्छा खूप वर्षापासूनची होती, असं नाही आहे. आमच्या मोठ्या साहेबांची पण होती, पण कुठे काही स्लिप हो जाती ती गाडी, टीचर में फंस जाती ना, थोडी स्लिप होती है. तसं आमची गाडी पुढे जायची, परत वापस आली. आणि त्यामुळे 2014 पासूनचा जे आमचा प्रयोग होता, तुम्हाला आता मी सांगतो, तुम 2014 में, फिर से बोलता हूं, 2014 में लोकसभा के इलेक्शन के बाद वरचा आमचा ठरला होता की आपण आम्ही काँग्रेसचा साथ सोडायचा आणि तुम्ही शिवसेना साथ. आताची शिवसेना नाही, पूर्वीची. आणि त्या हिशोबाने विधानसभेची इलेक्शन चारही पक्ष वेगवेगळे लढले, नाहीतर दोन होते ना, शिवसेना, बीजेपी, काँग्रेस, राष्ट्रवादी, चारही पक्ष वेगळे लढले. आणि त्यामुळे एक नवीन चित्र महाराष्ट्रामध्ये तयार झालं. पण त्यानंतरच्या काळामध्ये असं ठरलं होता की आपण काही दिवस वेगळे राहू आणि नंतर एक होऊ. कारण तुम्ही शिवसेनाची साथ सोडली होती, आम्ही काँग्रेसची सोडली होती. तुम्हाला आठवत असेल, तुमच्या नंबर 122 होता, ते 26 होता, काही काय होता, 122. आणि इलेक्शनच्या निकालाच्या दिवशी 1 वाजता टीव्हीवर मी स्वतः राष्ट्रवादीच्या वतीनं जाऊन मी घोषणा केली की आम्ही बाहेरून तुम्हाला पाठिंबा देत आहोत. हरिभाऊ बागडे तुमचे स्पीकर निवडून आले, ते आमच्या सहकार्याने निवडून आले. हे सगळं झाल्यानंतर ते परत काहीतरी आमची गाडी चिखलामध्ये फसली आणि आम्ही बॅक गेलो आणि तुम्ही पुढे गेले, असा झाला. आणि 19 तुम्हाला माहित आहे, पहाटेची शपथविधी, ते सगळं माहित आहे. तिथेही गाडी पुढे गेली आणि परत चिखलामध्ये काही ना काही गडबड होत गेली. आणि म्हणून शेवटी 2023 मध्ये जे झालं ते सगळ्यांना माहीतच आहे. जे झाला देर आहे दुरुस्त आहे, लेकिन जो हुआ वो अच्छा हुआ.